कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आय एम सॉरी. आय एम रिअली रिअली व्हेरी सॉरी. मी काय करू यार, तुझाही एकतर पत्ता सापडत नाहीये. अनुष्काची निवड आईने केली. हिची निवड कधी चुकू शकत नाही. तरी मला सगळ्या गोष्टी सगळ्यात आधी तुला येऊन का सांगाव्याशा वाटतात. बोल ना, आता तरी बोलशील का प्लीज. आदित्य, अनुष्का, हाय. तू इथे प्लीज बस ना. सॉरी मी तुला डिस्टर्ब केलं का? तू तू अजून गेली नाहीस. मी तुला सोडायला येऊ का कोणाला सांगू तुला. एक सेकंड. आय एम गुड आदित्य, आय एम गुड. ॲक्च्युली मी घरीच चालले होते, पण म्हटलं की तुला जाता जाता भेटावं, सो इकडे आले. मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं, बोलूयात का आपण? येस प्लीज, बस ना, बस. मी जे काही बोलले त्या गोष्टींबद्दल मी विचार केला, तेव्हा मला जाणवलं की माझी अपब्रिंगिंगच वेगळी आहे रे आदित्य. ज्या गोष्टी नाही बोलल्या पाहिजेत ते मी चुकून बोलून जाते आणि मग त्यानंतर मला गिल्ट येतो. अनुष्का, सॉरी, पण तू कशाबद्दल बोलतेस? आदित्य, मी जे पारूला बोलले ना त्याबद्दल बोलतेय मी. अनुष्का, इट्स ओके. मी समजू शकतो तुला. आणि हे बघ, मी काही तुझ्यावर रागवलो नव्हतो. मी तुला समजूनच सांगत होतो. आय होप तुला समजलं. यू नो व्हॉट आदित्य, मला तुझ्या आणि पारूच्या मैत्रीचं खरंच खूप हेवा वाटतो. आय टेल यू वाय. लहानपणापासून मला प्रेमाची कमी भासली आहे. ज्या वयात आई बाबा सगळ्यात जास्त गरजेचे असतात त्याच वयात माझे आई बाबा माझ्यापासून दूर गेले. ज्या वयात आपण आईबाबांसोबत फिरायला जातो, त्यांच्याकडे हट्ट करतो, त्या वयात माझ्याकडे आईबाबाच नव्हते. आदित्य, मला मित्र पण नाही आहेत. मला फक्त एक बहीण आहे जी मला समजून घेते. तीच माझ्यासाठी माझी मैत्रीण, माझे आई बाबा, सगळं काही तीच आहे माझ्यासाठी. पण मग मी परदेशात गेले. तिथे कामांमध्ये, शिक्षणात मी इतकी गुंतून गेले की मी कुठल्याच गोष्टीला, भावनांना कशालाच जागा दिली नाही. बहीण कुठे असते? मी बाहेर होते तेव्हा तिचं लग्न झालं. ओके. तिच्या घरच्यांनी तिचा खूप छळ केला, इतका छळ केला की मी तिला गमावलं त्या लोकांमुळे. सॉरी आहे, पण आपण त्या घरच्यांवर काही ऍक्शन घेऊ शकतो का? न आदित्य, जे करायचं ते मी करते. आय लाईक टू विन माय बॅटल्स अलोन. नाईस, बट तरी तुला काही गरज लागली तर तू लेट मी नो. शुअर. यू नो आय एम देअर. बाय द वे आदित्य, मला तर खूप बरं वाटतंय. का? तू होकार दिलास तेव्हापासून मला सगळं परत मिळाल्यासारखं वाटतंय. आदित्य, मी तुला एक सांगू? येस प्लीज, बोल ना. मला ना तशी बायको होण्याआधी तुझी मैत्रीण व्हायचंय. तू होशील माझा मित्र? ग्लॅडली अनुष्का. खरं सांगू, मी आज तुला नव्याने ओळखलंय. आय मीन, एक खूप स्ट्रॉंग पर्सनॅलिटीच्या मुलीमध्ये एक अशी छान इमोशनल मुलगी दडलेली आहे. आई आणि तुझ्यात खरंच खूप साम्य. बाप रे, केवढी मोठी कॉम्प्लिमेंट दिली आहेस तू मला. यू जस्ट मेड माय डे. ओके, आय टेक युअर लीव्ह नाव.
अनुष्का तू खरंच जाशील ना एकटी का मी येऊ सोडायला? या मी जाईन, तू रेस्ट कर. ओके, बाय. गुड नाईट. मला वाटतं की आपण आदित्यच्या ट्रॉफीसाठी अजून जरा जागा वाढवून घेतली पाहिजे. अहिल्या, मुलं मोठी झाल्यावर त्यांचे आई वडील हळूहळू त्यांचा हात सोडवून घेतात, जेणेकरून मुलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, त्यांनी पुढे जावं, त्यांनी स्वतःचं असं वेगळं जग निर्माण करावं. पण मला एक कळत नाही, जेव्हा ही मुलं स्वतःचं जग निर्माण करतात तेव्हा हे आई वडील जातात कुठे? मला कळतंय श्रीकांत तू कशाबद्दल बोलतोयस. हे बघ, मला सुद्धा माझ्या मुलांसोबत त्यांच्या जगात प्रवेश करायला आवडेल, पण आपण कधी आपल्या मुलांसोबत असावं आणि कधी त्यांना त्यांचा वेळ, त्यांची स्पेस द्यावी हे मला कळतं. तू अवॉर्ड फंक्शनला जाण्याबद्दल बोलतोयस ना? अरे श्रीकांत, पण आता आदित्यच्या आयुष्यात त्याची हक्काची व्यक्ती, त्याची होणारी बायको आहे की. आणि हे असे क्षण असतात जे एखादी बायको अभिमानाने मिरवते. आतापर्यंत एक आई म्हणून मी त्याचे सगळे अवॉर्ड्स बघितले आहेत, मला त्याचा अभिमान वाटलाय आणि आपण सांभाळलाय त्याला. पण आता एक बायको म्हणून अनुष्काला तिचा मान मिळायलाच हवा. आईचा हात अलगद सोडवून आता मुलाचा हात त्याच्या बायकोच्या हातात द्यायला आवडेल मला. आणि मला असं वाटतं की हे प्रत्येक आईने करायला हवं. आता मुलं मोठी झाली आहेत, त्यांच्या पंखात बळ आलं की ते उडणारच. आपण फक्त त्यांना दुरून आशीर्वाद द्यायचे, सपोर्ट करायचं. ते जर चुकत असतील तर मार्गदर्शन करायचं. शेवटी हा त्यांचा संसार आहे आणि त्यांना कळत असतं काय चूक काय बरोबर. काय रे बाबा, म्हणजे घराघरात सासू सुनांमध्ये भांडणं चाललेली असतात का? तर सासू आपले अधिकार सुनेकडे सोपत नाही म्हणून. आणि इकडे सासू आधीच होणाऱ्या सुनेकडे सगळे अधिकार सोपवून मोकळी झाली आहे. काय आहे? वेळीच संसारातून विरक्त होता आलं पाहिजे. हेच आहे एका सुखी कुटुंबाचं लक्षण. खरे. चला, म्हणजे आता आपण संन्यास घ्यायला मोकळे. चला. मी तर आधीच म्हटलंय, बस झाला आता. नाही का? हो मी येईन, तुम्ही नका काळजी करू. हो नक्की येईन. तुझं आजकाल लक्ष नाहीये माझ्याकडे. तू विसरतेस का तुझ्याकडे एक अफाट जीवापाड प्रेम करणारा नवरा आहे आणि तू त्याला सोडून फक्त एक आदर्श सून बनायच्या मागे लागलीस. माझं बरोबर लक्ष आहे सगळीकडे. मला माहितीये माझा नवरा रोज ऑफिसला जातो, त्याला खूप काम असतं आणि मी सुद्धा स्कूलच्या प्रोजेक्टवर बिझी आहे, त्यामुळे आपल्याला एकमेकांसोबत वेळ मिळत नाहीये ना. पण मला काहीच तक्रार नाही आहे या बाबतीत. मला आवडतं हे बिझी शेड्यूल, एकदम प्रोडक्टिव्ह वाटतं. मी काय म्हणतो, आपण एखाद्या छान वेकेशनला जाऊया ना. हा, फक्त तू आणि मी. वेकेशन आता? हा, आपण दोघं? एक्झॅक्टली. वेळ लागलाय का तुम्हाला? आत्ताच अनुष्काने डिझाईन्स पाठवले. स्कूलचा प्रोजेक्ट संपेपर्यंत आपण कुठेच जाणार नाही. विषय संपला. ठीक है, अब तुम्हारे आगे हम कुछ बोल सकते हैं क्या? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.